ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला, श्रोते नसून ईश्वर स्वरूप असणारे तुम्ही सगळ्यात तुमचं दर्शन झालं, परम भाग्य समजतो. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रवींद्र आबा यांच्या माध्यमातून हा येण्याचा योग आला. आदरणीय हरिभक्तीपरायण श्री रवींद्र अंबरसिंग राजपूत यांच्या माध्यमातून आजची सेवा सुद्धा आहे. गावातील समस्त ग्रामस्थ मंडळ, कार्यकारी मंडळ, श्रोतृमंडळ सगळ्यांचं दर्शन होण्याचा लाभ, वारकरी संप्रदायाची भगवी पताका वारकरी संप्रदाय तळागाळापर्यंत नेण्यासाठी जे अतोनात प्रयत्न करतात, त्यातील महाराष्ट्रात गाजलेली सगळी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रथमतः या ठिकाणी आपल्या गावाचं वैभव आमचे भालेकर सर यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र चेतनजी महाराज यांची उपस्थिती आहे. आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे परम मित्र मनोज महाराज यांची उपस्थिती आहे. अतिशय गोड पकवाज होता तुमच्या वयाच्या मानाने. भूषण महाराज, एकदा जोरात टाळी यांच्यासाठी. तुम्हाला येऊ ना पोरं येत ना गाव मका फिरा. या वयात एवढी तयारी आहे, फार अतिशय सुंदर, फार आनंद वाटतो. आणि मला जेवढा आनंद झाला त्याच्यापेक्षा त्यांच्या आई वडिलांना किती आनंद वाटत असेल. फार लौकिकच आहे. आमची माऊ गजानन महाराज यांची उपस्थिती आहे. सुमित महाराज, सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ मनोज महाराज, त्याचबरोबर आमचे कृष्णा महाराज, गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळ आहे. कारण पहिलाच टाइम येते, मग ओळख करायला काही टाइम भेटणार नाही. एका दिवस मुक्कामी राहणार पडी ओळख होईल. गावातील सगळी मंडळी ज्येष्ठ आमचे विनेकरी बाबा असतील. सगळ्यात महत्वाचं, माझा आवाज तुमच्या कानातून मनापर्यंत पोहोचवण्यासाठी अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचा साऊंड, आणि मनापासून धन्यवाद तुम्हाला. इतकी सुंदर ऑपरेटिंग करतात. आणि त्याच्यातही विशेष कीर्तनकाराचे बॉडीगार्ड. व्यसनाशिवाय मन धकावणे, मनाशिवाय व्यसन धकावणे. पडद्याच्या मागून पडद्याच्या पुढून सगळी मंडळी या ठिकाणी कार्यरत आहे. कुणा कुणाचं नाव घ्यावं, कुणा कुणाचं सोडावं, आमचे बाबा नेहमी सांगायचे. परमार्थामध्ये कार्याची विभाजन असू शकतं. भले कोणाजवळ चटाया टाकायचं काम असेल, कोणाजवळ पाहण्याचं काम असेल, कोणाजवळ अन्नदानाचं काम असेल, कोणाजवळ कोणतं काम असेल, कोणाजवळ त्याचं महत्वाचं काम आहे की नाही. कोणतंही कार्य तुमच्याजवळ असेल, प्रणाली तुमची वेगळी असेल, पद्धत वेगळी असेल, पण तुम्ही असो का कीर्तनकार असो का गायक असो का वादक असो, सगळ्यांना भगवान परमात्मा एक सारखंच करतो. सप्ताहाचं आयोजन करण्याचा हेतू मुख्य एकच असतो. भागवताचं वर्णन करत असताना पद्मपुराण फार गोड बोलतो. हे मानवा पाप कृतस्तु सर्वदा सदा दुराचार रता विमार्गका क्रोधाग्नि दग्धाश्च कुटिलाश्च कामिन सप्ताह यज्ञेन कलौ पुनंती ते. कितीही कामातला कामी असो, या 7 दिवसाच्या सप्ताह मंडपाच्या रेंजमध्ये आला त्याचा उद्धार होतो. कितीही पाप्यातला पापी असो त्याचा उद्धार होतो. कितीही लोभ्यातला लोभी असला तरी उद्धार होतो. कसाही असला तरी त्याचा उद्धार होतो. कसाही समजत वाटतं तुम्हाला म्हणजे तुम्ही चांगलाच जाणकार आहे. आता काही काही गावांना कसाही समजत नाही. असं पाहतं बिटी कसंही वाटत. फार गोड आहे, अतिशय सुंदर वातावरण आहे. प्रभू रामचंद्राचा जन्मोत्सव तुम्ही काल साजरा केला, आणि त्या निमित्तानं आजचं हे पारण्याच्या निमित्तानं आपलं सांगता प्रसादाचं कीर्तन, सांगतेचं कीर्तन आहे, समाप्तीचं नाही. सप्ताहाची कधी समाप्ती होत नाही. भलेही लोक बदलतील, इथले बदलतील, तिथले बदलतील, पण सप्ताह बंद पडत. तर आमच्या 40 म्हणतात आमना सप्ताह मुडी गया म्हणे. सप्ताह कधी मुडतो का? आणि हम रहे ना रहे, भगवान रामजी आपका नाम हमेशा रहे. भगवंताचं नाव सतत राहणार आहे. सगळे कार्यप्रणालीबद्दल कार्यकर्ते बदलतील, पण त्याचं नाव हे अतिशय सुंदर. आणि त्याच महत्वाचं म्हणजे आज आमचे माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्हाला इथून त्या मोबाईलमध्ये टाकतायत, फार त्यांनाही धन्यवाद. जास्त विस्तार नको, वेळ आपली बरीच झाली. आज काल्याचं कीर्तन. काल्याचं कीर्तन म्हटलं का विषय ठरला असतो. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. एरवी जर पाहिलं ना, आज देवानं गोकुळात जे चरित्र केलं त्याचाच उच्चार करावा लागतो. एरवी बाकीच्या चरित्राचं का नाही. वास्तविकता काल रामनवमी होती. रामनवमीचा जन्मोत्सव आम्ही केला. आमच्या सप्ताहाचं निमित्त रामनवमी आहे. मग आज काल्याच्या कीर्तनात रामायण का सांगितलं नाही. दत्त जयंतीच्या वेळेस दत्त भगवंताचं का सांगत नाही. याचं कारण, याचं रिझन असं आहे, भगवंताचे अनेक अवतार इकडे, अनेक अवतार.
जयाची गा अनंत नामे अनंत रूपे अवताराचा राशी तो हा हो बाबी ठेवरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. या तुम्हीच कमी विठाला काय तुम्हाला ओळख नसतील त्या मला ओळख नाही. आमचे बयानाचे वारकरी युट्यूब चॅनल आहे ना त्यांची ती मालक आहे. जरा ऐका एक लक्ष तुम्ही फक्त गाड्या डेपोमा जमा करू नका मित्र. आगार प्रमुख रजा टाकीन इसगाव तिसगाव चाळीसगाव मागे देखाव सुद्धा नाही. फार महत्वाचा मुद्दा आहे. काल्याचा प्रसंग आहे. जरा ऐका देवाची अनंत नाव आहे अनंत रूप अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळो कृपाळो बिना लागे उतरले पांडुरंगे येई हो पांडुरंगे जयाचे जीव लगा येई हो पांडुरंगे. आला का अनंत अवतार. एक गवळण देवाजवळ जाते देवाला सांगते भगवान अरे कधी काम पडलं जर संकट पडलं आणि वाटलं तुला बोलावं तुला बोलवावं जरा तुझा फोन नंबर देतो का मला. देव म्हणे मी बिझी माणूस आहे मोबाईल वापरत तुझा पत्ता नाव गाव काहीतरी सांग जरा. ती गवळून त्याला विचारते हरी तारो नाम मजा येते. तुमले नाही आठवलं तुम्ही काही बी म्हणा अडकवलं काही समजत नाही. टेन्शन घ्या कोणीच बोलावं तुम्ही फक्त रिकामा जावायला नको आपला जरा. अनंत नाव अनंत रूप अवताराचा राशी तो हा उभा बिठे भरी शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. अनेक अवतार देवाचे आहेत. गर्ग संहितेमध्ये अवताराचे जवळजवळ 6 प्रकार पडतात. अंशांश आवेश कला पूर्ण परिपूर्ण आणि परिपूर्णोत्तम. या 6 प्रकारामध्ये देवानं जवळजवळ 22 अवतार घेतले ते सगुण आणि 2 अवतार घेतले निर्गुण. रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार देवा तुझी रघुराया. त्याला रंग नाही रूप नाही पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिला हो वैसा. म्हणजे अवतारांमध्ये जर पाहिलं तर वारकरी संप्रदायानं 10 अवतारावर शिक्कामोर्तब केला. त्याला दशावतार मानतो आपण. त्या 10 अवतारापैकी 2 अवतार परिपूर्ण आहे. पूर्ण अवतार राम
पूर्ण अवतार आहे. जरा तुम्ही लक्ष द्या. राम आणि कृष्ण दोघेही पूर्ण अवतार आहे. रामही परिपूर्णोत्तम साक्षात अवतार आहे. पण झालं काय, भक्ताच्या चष्मामध्ये फरक आहे. त्याच्यामुळे काही लोकांनी सांगितलं भगवान रामचंद्र 12 कलांनी परिपूर्ण आहे. 4 कला आम्ही पाहिल्या नाही म्हणून त्यांना आम्ही परिपूर्णोत्तम असं काही ब्रह्मपूर्ण मानणार नाही. वास्तविकता पाहिलं तर राम कृष्ण दो एक है, अंतर नहीं निवे, इनके नयन गंभीर है, उनके चपल विषय. राम आणि कृष्ण दोघे सारखेच आहे. 16 कलांनी परिपूर्ण आहे. पण बोलिले वाल्मिकी तैसेची किरण या मर्यादास्तव रामचंद्रांनी जगाला 4 कला काही दाखवल्या नाहीत म्हणून लोक म्हणतात 12 कलांनी परिपूर्ण. मर्यादा आहे. आणि मला असं वाटतं हा दृष्टीचा भेद आहे. आणि भक्त सगळे काही सारखे असं नाही. काय काय भक्त आगुनगारे बी इतके सोपे नाही. त्याच्यामुळे ते बाकीच्या भक्तांच्या नादी लागायचं नाही. पण एक आहे 16 कलांनी परिपूर्ण रामचंद्र. पण कृष्णाच्या बाबतीत महाराज नास्तिक असो आस्तिक असो, कोणत्याही संप्रदायाचा असो, कोणताही भक्त असो, कोणाचाही असो, पण सगळे भक्त म्हणून एक आवाजानं म्हणतात कृष्णचंद्र परिपूर्णोत्तम अवतार आहे. गर्गसंहिता फार बोलते बा, सुंदर बोलते. परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्णो नान्नो एवही एक कार्यार्थागतम कोटी कार्य चकार. परिपूर्णोत्तम साक्षात श्रीकृष्ण नान्नो एवही एक कार्यार्थागतम कोटी कार्य चकार. जो एका कामासाठी येतो अनेक कामं करतो त्यालाच म्हणतात भगवान श्रीकृष्ण. सोपं सांगू बनजवा, एक बाम झेंडू बाम. तसंच आहे देवाचं एक काम. देवाचं मुख्य रिझन काय माहिती का, भक्त राखे पायापासून. देवाला दुर्जनाला मारण्यासाठी येण्याची गरज नाही. तो संकल्प सिद्धीचा दाता आहे. जर त्याच्या संकल्पानं सगळं जगाची निर्मिती होते, ज्याच्या संकल्पानं राक्षसांची निर्मिती होते, त्याच्या संकल्पानं तो मारू शकत नाही का. पण आईनं 1000 कामं सोडावं आणि आपल्या बाळाला दूध पाजण्याचं काम स्वतः करावं. तसं आपण सगळे देवाची लेकरं आहे. आपल्याला सांभाळण्यासाठी तो स्वतः येतो. अवतरती अवतार धरतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय म्हणतात, जेव्हा जेव्हा अत्याचार वाढेल, धर्माला ग्लानी, त्यावेळेस मात्र मी स्वतः येईल. धर्माचे पालन, धर्माचे पालन, धर्माचे पालन. कृष्णाचा एकनाथ महाराज फार गोड बोलतात. मागेन अवतार झाले, देवेचे चरित्र नाही केले, विधी वेदांना चविले, व्यभिचारी आदी दिले. व्यभिचारी आला असेल, काम्यातला कामी आला असेल, लोभ्यातला लोभी आला असेल, पण प्रत्येकाला भगवंतांनी त्या ठिकाणी या कृष्णाच्या अवतारामध्ये उद्धार केला. म्हणून अतिशय दयाळू अवतार आहे. जीवनामध्ये भगवान परमात्म्याची प्राप्ती जरी लवकर करायची असेल तरी भगवान कृष्णचंद्र परमात्म्याकडे जावं. अतिशय पूर्ण अवतार आहे. आणि पूर्ण अवतार असल्या कारणास्तव यज्ञाची फलश्रुती जी आहुती आपण टाकतो त्या स्वरूपानं आजचं हे चरित्र त्याचं जर ऐकलं, जर गायलं, जर श्रवण केलं किंवा सांगितलं तरी मात्र त्या ठिकाणी पूर्ण यज्ञाची फलश्रुती प्राप्त होते.
भगवान ज्ञानोबा म्हणतात तेही प्रणापृते मज आवडते निवृत्ते मज भक्त चरित्राते प्रसवचती. जे माझ्या भक्ताचं चरित्र सांगतात ते मला माझ्या प्राणापेक्षा सुद्धा प्रिय आहे. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवा, कृष्णाचं चरित्र 11 वर्ष 56 दिवसाचं चरित्र आजच्या काल्याच्या कीर्तनात सांगायचंय. आणि एरवी कृष्णाचं चरित्र जरी तुम्ही भागवतात ऐकलं असेल, अनेकदा भागवत आपल्या गावामध्ये होता, फक्त एक ध्यानात ठेवा, कृष्णाचं चरित्र फक्त ऐकून ठेवायचं, करायच्या भानगडीत पडायचं. जर करायच्या भानगडीत पडला तर हात गळ्यात, तंगड खाटेवर, 1 महिना हालिंग चालू. ध्यानात ठेवा. म्हणून कृष्णाचं चरित्र अतिशय दिव्य चरित्र आहे, फार परमपवित्र चरित्र आहे. या चरित्रासाठी तुम्हाला हे 2 तास जीवनात ते द्या. भगवान परमात्म्याचे अनेक अवतार जरी झाले असतील, कृष्णचंद्रांसारखा अवतार जगाच्या पाठीवर झाला नाही. भक्त राखे पायापासी दुर्जनासी संवाद. रामचंद्र सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण ब्रह्मच आहे. पण रामचंद्र आडरानावर भिडलेले काही जे माणसं होते, जे मनुष्य प्राणी होते, त्यांना सन्मार्ग मार्गावर आणण्यासाठी ब्रह्मानं मानवी स्वरूपामध्ये अवतार धरावा आणि जे मृत्यू लोकातले काही जन आहेत त्यांना सन्मार्गावर आणण्याचं काम मात्र ते भगवान रामचंद्रांनी केलं. म्हणून मर्यादा पुरुषोत्तम राम, एक बाणी एक पत्नी एक वचनी असा अवतार. म्हणून आजच्या दिवशी कृष्णाचा अवतार सांगावा लागतो. तो विचित्र अवतार आहे. ऐका जरा ध्यानामध्ये लक्ष द्या. ऐका जरा. एक शूरसेन नावाचा राजा होता, एक उग्रसेन नावाचा राजा होता. शूरसेन नावाच्या राजाला एक मुलगा होता, त्यांचं नाव होतं वसुदेव. उग्रसेन नावाच्या राजाला पुत्र नव्हता, म्हणून यज्ञ केला असेल. त्यावेळेस यज्ञ करून पूर्व व्हायची. आता यज्ञाच्या भानगडीत पडू, कारण यज्ञ करणारे जे ब्राह्मण आहे तेवढे त्या ठिकाणी प्रबल नाही. रामचंद्रांच्या जन्माच्या वेळेची कथा तुम्हाला माहित असेल. ज्यावेळेस दशरथजीने सांगितलं मला पुत्र नाही, म्हणजे सत्कर्म करावं लागेल, यज्ञ करावं लागेल. मग यज्ञ करण्यासाठी त्यांनी एक यज्ञ पुरोहित नेमला. त्याचं नाव काय होतं? शृंगी नावाचा महात्मा. काय नाव त्यांचं? विभांडक नावाच्या मुनी, त्या मुनींचा लहान मुलगा शृंगी. आता शृंगीची नेमणूक का केली? कारण शृंगी हे वृत्तीवर नव्हते कडे. शृंगी वृत्तीवर नव्हते. त्यांना माहित नव्हतं स्त्री काय, पुरुष काय, सत्य काय, असत्य काय, पाप काय, पुण्य काय, धर्म काय, अधर्म काय. त्यांना काहीच घेणं देणं नव्हतं. ते वृत्तीवरच नव्हते. वशिष्ठाने जेव्हा सांगितलं की शृंगींना आणावं लागेल, त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी सर्वात अगोदर तर अप्सरा पाठवल्या. अप्सरा आल्या आणि आल्यानंतर त्या अप्सरांनी पाहिलं शृंगी वृत्तीवर नाही. शृंगी काय खातात यांच्याकडे लक्ष दिलं तर शृंगी गारगोट्या खायचे. काय खायचे? गारगोट्या. रांगोळी करता ना तुम्ही, त्या रांगोळीचे दगड गारगोटी त्याला म्हणतात आपण. ते गारगोट्या खात होते. आता ज्यांचं खाणं, खाण्यावर सुद्धा काही गुंडीफेड आहे. जैसा खावे अन्न वैसा होय मन. चांगल्याच्या घरचं अन्न थोडं जरी भेटलं, चटणी भाकर जरी भेटली तरी समाधान माना. पण ज्याची रसोई म्हणजे किचन ज्याचा अपवित्र आहे, त्याच्या घरी पंचपक्वानं सुद्धा खायला जाऊ नका. है की नाही? म्हणून जरा ऐका, नाहीतर काय होतं महाराज, कधी कधी चांगलं खाण्याच्या नादामध्ये अपमान होण्याची दाट शक्यता असते. आम्ही आळंदीला होतो. एक शेठ साहेबाला त्यानं सांगितलं लहान लहान पोरं पाहिजे म्हणे आम्हाला, आमच्या घरी ना जरा अन्नदान करायचं. आमच्या धर्मशाळेला महाराजांनी पाठवलं आम्हाला. 5-6 जण गेलो आम्ही. आता त्याने इतका भारी पंचपक्वान केला होता. त्या टायमाला भाकर भेटे नाही, है की नाही, मधुकरी होती आणि पंचपक्वान आम्ही इलान वा 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 असं म्हणजे आम्ही बसलो आणि यत करो शेदत नाशी वदनी कवळ बिवळ म्हटलं आणि जेवायला बसलो. घास खाल्ला, तोंडातच गेला. तेवढ्यात त्याचा अंगठ्या दाखत आलं. पोटभर खा, मागून घ्या, पोटभर खा, लाजू नका, घरी कुठे भेटतं खा. तुम्ही खाणार का? तसंच आहे. किती सन्मानानं त्या ठिकाणी जर मिळालं ना तरच घ्या. मग चटणी भाकर का असेल. दुर्योधन की मेवा त्यागे साध विदुर घर खायो. काय म्हणतात? दुर्योधनाच्या घरी सोडलं आणि केळीच्या साली साल विदुर घर खायो. चला ऐका. शृंगी नावाच्या महात्म्याचं खाणं होतं गारगोट्या. शेवटी त्यांनी खडी साखर टाकली अप्सरांनी, नंतर अन्न दिलं, मग मृत्यूवर आले. मग केलं. रामचंद्रांची एक मोठी बहीण होती, तिचं नाव शांता का कांता होतं. कुठं कांता सांगतात, कुठे शांता सांगतात. तिचा विवाह केला आणि मग मात्र त्या ठिकाणी त्यांनी यज्ञ केला, पुत्रकामेष्टी यज्ञ केला. पण पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्यावेळेस महात्मे होते
आताचे महात्मे वडापाव खाऊन जर त्या ठिकाणी यज्ञ करायला आले तर कसा यज्ञ सफल होतो? त्याच्यामुळे आता काय खाणं तर आहे. उग्रसेन नावाच्या महात्म्याला त्या ठिकाणी त्यांची स्त्री गर्भवती राहील आणि मर्यादा फार. जरा ऐकून ठेवा महिला मंडळ, मर्यादा फार. काय खावं काय खाऊ नये, काय प्यावं काय पिऊ नये, काय वाचावं काय वाचू नये. गर्भ अवस्थेमध्ये जर तुम्ही चांगलं खाल्लं, चांगलं प्यालात, चांगलं वाचलं, चांगलं बोललात, जैसे साच आणि मवाळ मितुरेपुरी रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात न ब्रुयात सत्यम प्रियम. चांगलं बोललात, सत्य बोलात तर जन्माला येणारं पोरग सुद्धा चांगलं येतं. तुम्हाला माहिती का, आई जशी वागते, आई जशी खाते, आई जशी पिते, तसंच कार्बन कॉपी पोरग आपल्या पोटामध्ये आईचे सगळे गुण घेतं. आईने जर चुगली लावली तर पोरग घर पेटवतो, घर ध्यानात ठेवतो. म्हणून काय राहावं काय वाचावं या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. भागवतामध्ये माता देहूतीला कपिल भगवान काही गोष्टी सांगतात, या जन्माची प्रक्रिया सांगतात. कललम त्वेकरात्रे पंचरात्रेण बुधबुधम दशा हे नाथ करकंदू पेशंडम वा तत्परम. 5 दिवसाचा असतो ना त्यावेळेस कलल नावाची संज्ञा होती. ज्या दिवशी गर्भधारणा होते त्याच दिवशी जीवात्मा प्रविष्ट होतो. 10 हप्त्याचा झाला लिंगात्मक परीक्षण होतं. म्हणून तर सुज्ञ लोक, शिकलेली लोक 2.5-3 महिन्यानंतर सुरतला जातात. बरोबर, मुलगा असला तर ठेवायचा, मुलगी असली तर मारून टाकायची. हे शास्त्र आमचं विज्ञानच आहे. आई जशी खाते, आई जशी पिते, 3 महिन्यानंतर ते पोरग तसंच वागतं किंवा तसंच करणार आहे, ते शिकणार आहे. म्हणून तुम्हाला सांगू का, बापापेक्षा आईचं म्हणणं किंवा आईचं प्रेम जास्त दिसतं. तसं काही नसतं पण जास्त दिसतं, कारण हा संगतीचा परिणाम. तो जीवात्मा काही दिवस फक्त संगती वडिलांची करतो आणि वडिलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आईच्या गर्भात जातो. गर्भामध्ये 9 महिने 9 दिवसाचा प्रवास आहे. म्हणून संगती जास्त झाल्यामुळं समजा मुलगा झाला, कोणाला बधाई हो पिताजी बन गए. रात्री गाडी पकडली, पोरगी होती सुरतला गेल्यानंतर त्यानं पाहिलं आपली पत्नी बेडवर झोपेले, पोरगा त्या ठिकाणी आपल्या पाळण्यात झोपेले. त्याला असं वाटलं आपल्या बायकोला काय उठवावं, म्हणून त्यानं ते पोरग काढलं. हा भू असं काढलं. ते पोरग भेमकायला लागत देखा लागे पूर्ण बोबतडा आहे का. जरा जर विचार केला तर संगतीचा परिणाम. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ज्यावेळेस उग्रसेनाची पत्नी जलक्रीडा, वनविहार या गोष्टी, आता पूर्वीच्या ज्या राजा राण्या होत्यात ना, या गोष्टी त्यांना लागू. जात असताना एका दुर्मिळ नावाच्या राक्षसाची सावली गर्भावर पडली. येणार जे बाळ आहे ते विकृत झालं जन्म. आल्यानंतर त्या ठिकाणी ज्योतिषशास्त्रवाल्यांनी पाहिलं की पोरग देवाला न मानणार आहे, संताला न मानणार आहे. बापही जबाबदार होता. बाप म्हणजे नुसतं जन्माला घालणं आणि सोडून देणं बाप नाही म्हणत. बाप म्हणजे जबाबदार. पहिली प्रायव्हेटी परिवार. त्या बापानं पाहिलं असं मी राजा आहे, असं पोरग मला नको, देवाला न मानणारं, संताला न मानणारं. एक पेटी बनवली, ते पोरग त्याच्यात टाकलं आणि टाकल्यानंतर पोरग सोडलं यमुनेत. सकाळी सकाळी शूरसेन नावाचा महात्मा पाणी देत होता सूर्याला, आणि सूर्याला जल अर्पण करत असताना पायाजवळ पेटी आली. उडून पाहिलं, कोणाचं पोरग आहे माहित नाही, फक्त माणसाचं आहे. घरी आणलं, घरी त्याचं पालक पोषण करू लागला. आपला एक पोरगा, त्याचं नाव वसुदेव, आणि मिळालेला पोरगा कंस. म्हणून दोघं लहानपणापासून मित्र इकडे, लहानपणापासून मोठे झाले आणि एक दिवशी नारायण महाराज येऊन ठेपले. आता नारायण महाराजांचं काम काय होतं? नारद महाराजांचं काम काय होतं? जिथं चांगलं चालू असेल तिथं ऐका, तुम्ही कधी कधी गावातल्या एखाद्या माणसाला बी नारद म्हणतात बरं का भाऊ, त्याला नारद म्हणू नका. कारण त्या नारदांना पेटवायची अक्कल होती, त्या नारदांना विजवायची बी अक्कल होती. आपला नार्या पेटाडीचा असा मोठा जायचा का वा बाप त्याला डायरेक्ट गा. म्हणून नारदांचा तो अपमान आहे. भले तुम्ही दुसरं काही म्हणा, काय उपमा द्या. नारद आले सांगितलं इथं काय करतो म्हणजे हेच माझं घर, हा माझा मित्र आहे. असं तसं राजा, तुझं घर म्हणजे मथुरा, उग्रसेन तुमचे वडील, तर कोणालाही राग येईल ना गड्या. ज्या बापाने लहानपणी सोडून दिलं राग येणार नाही का? अगासूर बगासूर पुतना मावशी चानूर मुष्टिक सगळे मिळवले, चढाई करून टाकली, स्वतःला राजा घोषित करून टाकला. बापाला चुलत्याला बंदी शाळेत, आणि राज्य करत असताना एक दिवशी
त्याच्या नजरेला एक तरुण स्त्री, एक मुलगी पडली. कळालं एका माणसाकडून ही तुमची बहीण आहे, देवकाची मुलगी, चुलत बहीण. बदल झाला वृत्तीमध्ये. जवळ गेला, डोक्यावरून हात फिरवला, सांगितलं दीदी, ताई, तू माझी बहीण आहे. मला आज कळालं तू माझी बहीण आहे, म्हणून माझं फार प्रेम आहे तुझ्यावर. माझी बहीण आहे. मी तुझा विवाह माझ्या लहानपणीच्या मित्राबरोबर करण्याचं ठरवलंय. त्या मित्राचं नाव होतं वसुदेव. वसुदेवाचे पहिले 6 लग्न होऊन जायला होते. किती? 6. तेव्हा असं नव्हतं हम दोन हमारे दोन, बुड्ढा बुड्ढी को किधर भी फेकू. तेव्हा फक्त काय होतं, मुलगा होत नसेल तर करते जाव करते जाव करते जाव. म्हणून 6 लग्न झाले होते आणि 7वा विवाह माता देवकी बरोबर अगदी थाटामाटात झाला. हाती, घोडे, पालखी, दास, दासी, सोनं, नाणं, माणी काय असेल असेल सगळं दिलं. आणि रथावर सार्थत्व करण्यासाठी स्वतः बैसला. आनंद होता. माझ्या बहिणीचा विवाह आहे, माझ्या बहिणीचा विवाह आहे. पण नियतीला काही गोष्टी मान्य नसतात. जे आपल्या मनात असतं ते तसं होत नाही, जे आपल्या मनात नाही पण विचारही केलेला नसतो, अशी गोष्ट कधी कधी होते. अचानक धो 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 पाऊस सुरू झाला, ढगाचा गडगडाट झाला, सुसटाचा वारा सुटला आणि अचानक एक आकाशातून वीज पडल्यानंतर आवाज आला, कंसा, ज्या देवकीची पाठवणी एवढ्या आनंदात करतो ना, हिचाच 8 नंबरचा गर्भ, आश्रम गर्भ तुला मारणार आहे. आता मला सांगा, हे ऐकल्यावर कोणालाही राग येईल, स्वाभाविक आहे. त्यांनी मागचा पुढचा विचार केला नाही, डायरेक्ट काढली तलवार. ये बोली या खडका मारा या धावाला, ये बोली या खडका मारा या असं झालं. एक दिवशी ते प्रमाण चालू होतं, तुझं लागी वधी उपदला, मागे काय म्हणे, तुझं लागी उदी, तुझं लागी उदी नाही रे, वधी रे. हो खडंग खडक खडक. चला काही टेन्शन करू नका, आपला लोकेशन घेऊन या खडंग मारावया धावला, हातात धरला वसुदेव. वसुदेवाने हात धरला. पहिली प्रायोरिटी बायको वाचवायची, नंतर बघू काय करायचं आहे की नाही. बाकी देखा जाएगा आगे जो होगा. आणि वचन दिलं, मला जेवढे पोर होतील तेवढे तुला आनंद. आणि वचनावर विश्वासही होता कंसाचा. त्याला माहिती होता आपला लहानपणीचा मित्र कधीच खोटं बोलत नाही, कडे कधीच खोटं बोलत नाही. म्हणून त्या ठिकाणी दशम स्कंदामध्ये सुखदेवजी फार गोड वर्णन करतात. दोघांना, वसुदेवाला आणि देवकीला कंसाने सोडलं आणि त्यांच्या घरी पाठवलं. गावाचं नाव तसं भागवतात नाही, पण एका संतांच्या मुखातून मी ऐकलंय शोरी नावाचं नाव. त्या गावात पाठवलं, त्यांचा संसार सुरू झाला आणि पहिला मुलगा झाला. त्याचं नाव भागवतात आहे कीर्तिमान. काय नाव त्याचं? कीर्तिमान. त्या कीर्तिमानाला घेतलं आणि दिलेल्या वचनाप्रमाणे पहिलं पोरग दिलं बघ कंसाला. कंसानं ते पोरग पाहिलं. कोण म्हणतो कंस वाईट आहे? कंस वाईट आहे का? कंस ही वृत्ती आहे. ही काय आहे? कधी कधी कंस तुमच्यातही शिरतो, कधी कधी तुमच्यातही शिरतो. घाबरू नका, तुम्ही बी त्याच्यातून मायनस मध्ये निघा. कधी कधी काय होतं, जर भांडण झाली दोघांची तर माणूस म्हणतो बा देख माया नांदी लागू नको, मना राजा दत्त की घ्या ना, मी कोण बापना नाही. अहो राजा म्हणजेच कंस आहे. काय सांगू तुम्हाला, कंस वाईट नव्हतं. त्यानं पोरग पाहिलं, सांगितलं 8वा मारणार आहे, कशाला पाप करायचं, दिलं.
परत दिलं, पण इंद्र चंद्र महेंद्र धर्मेंद्र जितेंद्र यांची आपत्कालीन मिटिंग बसली. हे म्हणे याचं जर पुण्य जर जास्त व्हायला लागलं, पाप जर कमी झालं तर देव लोक फिरणार नाही. आणि मग पुण्य सारावया भेटे देव ऋषी वदी बालकाशी ठेवू नको. आले नाराजी, नारायण नारायण. अरे कंसा काय करतो, देव चतुर कसा येईल कुठून येईल सांगता येत नाही. कमळाचं फुल पाकळी मोजून दाखवलं आणि डोकं फिरलं. दुसऱ्याच्या विचारावर चालणाऱ्या लोकांचं डोकं लवकर फिरतं. डोकं फिरलं मग आदेश काढला, पोरग मारलं, दोघांना बंदिशाळीत टाकलं. आणि टाकल्यानंतर दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा सगळ्याला मारलं. 6 नंबरची बायको रोहिणी जी गोकुळात राहत होती ना, 7 नंबरचा मुलगा तिच्या गर्भात ट्रान्सफर केला. आता 8 नंबरचा येणार होता. सगळ्यांना आनंद आहे की नाही, सगळ्यांना. आणि खरं सांगतो तुम्हाला, लहान पोरग जर पाहिलं ना तर माणसाला फार पोरग आवडतं. कोणाचं का असेल, दुश्मनाचं जरी असलं तरी आवडतं की नाही. दुश्मनाचं, अरे बा कोणाचा आहे रे तू, काय गुटगुट ते काय वर गाल आले, वा वा वा. शेंबड्या जरी असला ना तरी आई घेते, वा वा म्हणा, वा गुन्हा. आमचे नाना नेहमी सांगायचे चंदील नाना, लहान पोरग जर पाहिलं तर कोणी म्हणतं बाळ इकडे ये रे, एक पापा दे रे. पण तेच बाळ जर 87 वर्षानंतर जर भेटलं, कोणी म्हणतं का बाबा एक एक एक. लहान पोरग 6 मारून टाकले कंसा. 7वा योग मायाच्या सायानं 6वी पत्नी तिच्या गर्भात ट्रान्सफर केली. आता 8 व्हायला होता. भगवान स्वतः त्या ठिकाणी गर्भामध्ये राहिले. भगवंताला काय कमी किंवा काय करू शकत नाही, काही करू शकतो. जो करूनही न केल्यास जमाय म्हणून तो भगवान आहे. भगवान गर्भामध्ये येतात. 7व्या मासी सगळे देवता लोक येतात आणि स्तुती करतात. स्वागतम कृष्ण त्या ठिकाणी सुंदर स्तुती करतात. गर्व स्तुती त्याला म्हणतात. 8वा महिना, 9वा महिना, 10वा महिना झाला आणि बरोबर अष्टमीच्या रात्री वार बुधवार आहे की नाही, आणि बरोबर भगवान 12 वाजता प्रकट झाले. बोला गोपाल प्रकट झाले. अष्टप्रकृतीनिशी आले आणि आल्यानंतर त्या ठिकाणी आयुध घेऊन गदा सुदर्शन चक्र सगळे घेऊन आले आणि आईनं गोड स्तुती केली. योन्ता प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयते किल शक्तिधर स्वदानां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. वडिलांनी स्तुती केली. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं. स्तुतीविधी केली आणि मग मात्र देवानं सांगितलं, म्हणजे आई बरं वाटतं ना आता. म्हणे कसं, मनुष्यरूपेच्या रूपामध्ये असताना तुम्ही काय सांगितलं, तुझ्या सारखाच मुलगा मला प्राप्त व्हावा. मी काय सांगितलं होतं, मेरे जैसा इस दुनिया में दूसरा कोई. म्हणून मी बोललो होतो मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल. तिसऱ्यांदा मी त्यांच्याबद्दल नाही सांगत, मी यांच्याबद्दलच सांगतो. मनावर काही लावून घेऊ नका तुम्ही. भगवान बोलला होता म्हणून 3दा देवाला ध्यानात ठेवा. आणि मग मात्र आईनं सांगितलं, तुम्ही आलात खरं आहे, पण तुम्ही आलात अशा स्वरूपात
कोण म्हणेल देवकीच्या पोटी आला आणि मग लहान व्हावं लागेल म्हणे मम्मी मला मोठं होता येतं पण लहान काय होत व्हावं लागेल. भावे न देवम कलया नरेंद्र धने न कांता सत्यमचे मित्र भाव बयाकडे हिरविनाकडे करता यावे भाव के बस में हे काही नाही लगे एक भावाची कारण. शेवटी भावासाठी आईच्या प्रेमासाठी भगवान परमात्मा लहान होता. आईला सांगितलं आता बरं आहे ना तुझं समाधान झालं ना. अरे कसलं समाधान तू समाधान कुठे घ्या काही समजून नाही राहिलं. अरे आता काय करू आई तू सांग मला तू सांग फक्त तू सांग मला म्हणे हे 4 हातानं कुठं पोरग जन्माला येत असतं का आणि मग आयुध गुप्त कर 2 हात गुप्त कर एक सामान्य माणसासारखा मुलासारखा चालेल आहे. तो लहान झाला आयुध गुप्त झाले. आता बरं वाटतं का तुला तुझं समाधान झालं ना. कसलं समाधान राजा जन्माला येताना काय धोतर बितर असं नेसू येतो का पोरगा म्हणे मग तुझं काय म्हणणं आहे नंगेही बन जाय. भगवान नंगा सुद्धा झाला. सुरदासजी फार गोड बोलतात आज हरि दे के नंगम नंगा कि आज हरि दे के नंगम नंगा मोतीन माल जिसके उठत तरंगा आज हरि देखे. आणि भगवाननी पितांबर सुद्धा गायब. आता बरं आहे का आता कायचं बरं अरे जन्माला आल्यानंतर रडावं लागतं म्हणे मले बी रडणार पडेल म्हणे तुले बी रडणार. आणि देवाने रडायला सुरुवात केली. देव रडला बिडला जवळ घेतलं ममतेचा पाना फुटला आणि मग देव शांत झाल्यानंतर देवाला देव शांत व्हायला म्हणे मम्मी तेव्हा मम्मीने होती आता म्हणे आई आई म्हणे काय मला तिकडं पाठव. नेई गोकुळाला माता नेई गोकुळाला नेई गोकुळाला माता नेई गोकुळाला नेई गोकुळाला माता नेई गोकुळाला नेई गोकुळाला माता नेई माया उपजली तिला. वसुदेवाला सांगितलं भगवान अरे हातो में बेडी कमर में बेडी है की नाही. जिथं तू कडी कोंडा दिला तिथं यानं गेडी ठोकली. 2-2 पार एकडी एक मनाचं कुलूप शस्त्र आहे कसं जाणार. देवानं सांगितलं पप्पा नाही तेव्हा पप्पा टेन्शन नाही घ्यायचं हम आहे ना हम है तो क्या गम आहे मला फक्त हात लावा. उठलेला कमळा मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षो बद्धम विषयासक्तम मुक्तम निर्विषय. देव आपलासा केला की बंधनं तुटतात. इथे एक गोष्ट शिकायची आहे. देव आपलासा केला तर जेवढेही बंधन आहे ते सगळे बंधन मायेनं जेवढं या ठिकाणी आपल्याला गुपित ठेवलाय भ्रमात ठेवलाय तो सगळा भ्रम निराश होता. भगवान स्वतः म्हणतात दैवी हेश्याम गुणमयी मम माया दुरत्या हे मजस्तव झाले परी म्या नाही केले
हे जेणे जाणिले तो सुटला काय. देव आपलासा केला की माया वसारते म्हणजे जाते आणि परमात्म्याचं दर्शन होतं. आणि खरं सांगू का, सामान्य जीवाला, तुमच्या माझ्यासारख्या जीवाला देवापेक्षा माया अधिक आवडते. मायानं आपल्याला चष्मा लावून दिलाय, चष्मा. तुम्हाला माहिती का मायानं काय केलं माहिती का? सगळ्यात मोठं मायाचं काम सांगते तुम्हाला. जे या जगात नाही ते जे दिसतंय ना ते मायेचा प्रभाव आहे. आणि जे जगामध्ये सत्य आहे तो परमात्मा, तो दिसत नाही कारण मायेनं त्याला लपवून दिला. हा चष्मा आपल्या पदरावर आहे, त्याच्यामुळे सगळा खेळ आहे. जाऊ दे, मायेत अटकला का नाही, माया माया. आणि त्याच्यात माया जर मागे बसेल अशी मोटरसायकलवर तर मग ब्रह्म कसं कसं करत. फार विचित्र काम. माया म्हणजे फार विचित्र. मी ती माया सांगू ना घरची माया. जरा ऐकून ठेवा. देवाला उचलल्यानंतर आपोआप पहारेकडे झोपी गेले. एक मनाचं कुलूप तुटलं, दरवाजे उघडले गेले आणि देवाला डोक्यावर घेतलं. आता ऐका, ज्याच्या डोक्यावर जगाचा परमात्मा आहे, पितामहस्य जगतो माता धाता पितामह, त्याला कसली चिंता आहे. हरियाला हाता. सामान्य मुलीचं लग्न झाल्यावर तिच्या पार्टीत जर सासू आली तर सासू आली हाता. प्रमांगात शोधू नका, आहे का नाही. सासू जर आपल्या पाठीमागे राहिले तर आपण कोणाला घाबरत नाही, आहे का नाही. सामान्यतः ज्याच्या पाठीमागे, अर्जुन पागल होता का, मला तुझी नारायणी सेना नको, काहीच नको, फक्त तू हवा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, विळू विळू व्हावा पांडुरंग. आणि मग देवाला उचलला. आता ऐका, उचलिला कमळापती, उचलिला देवाला उचललं, सगळं झालं. आता पहिली आडवी आली ती यमुना. आता यमुना देवाची कोण होती? यमुना देवाची पत्नी होती. कोण होती? पत्नी. जरा सांगतो, शिवमहापुराणामध्ये असं आहे की यमाची बहीण सूर्याची कन्या, तिचं नाव यमी आहे. त्या यमीला काही चांगलं स्वरूप नव्हतं, काही कुठं होती, दिसायला चांगली नव्हती ती. कोणीही तिच्याशी लग्न करत नव्हतं. एक दिवशी नारायणाजवळ गेली, म्हणे मला तुमच्याशी विवाह करायचा. नारायण म्हणे आय एम वेटिंग. म्हणे मग नेक्स्ट टाइम तुमच्या जन्मात बघू. म्हणे मग मी काय करू? जा हिमालयात. हिमालयात गेली, तप केलं, तिच्या घामापासून जे पाणी निर्माण झालं तिचं गंगोत्री नाव आहे. आणि तिलाच यमुनेत्री नाव आहे. आणि तीच मात्र यमुना आहे. भारतीय सनातन संस्कृतीमध्ये ग्रंथांमध्ये दोन नद्या घामांपासून आहे. एक कपिलांची आई माता देवती सिद्धदा नावाची नदी भागवतात, आणि एक ही. आता यमुना दिसायला कशी आहे? स्वरूपवान आहे? नाही नाही. तिचं पाणी कसं आहे? गेले का? यमुना मैया काली काली राधा गोरी गोरी.
जमुना मैया कारीगरी राधा गोरी गोरी वृंदावन में धूम मचावे बरसाने की छोरी। जमुना ही देवाची पत्नी आहे. कसं माहितीये का, देवाचे 8 विवाह मुख्य, त्याच्यात कालिंदी नावाची जी पत्नी आहे ना 4 नंबरची, ती कालिंदी म्हणजेच यमुना आहे.